आज फलटण दुधेभावी या ठिकाणी भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडतं आणि या मैदानाच्या सेमीफायनल 1 मध्येच भावाभावामध्येच मित्रांनो लढत पाहायला मिळाली. सुंदर असा दोन्ही गाड्या पळाल्यात आणि बाईंच्या आज दोन्ही पण नंदी गोलालाच पात्र. या साईडला तुम्ही बघताय वेगाचा शेवट सर्जा आणि या बाजूला बाजा. घरचं म्हणजे जवळपास घरचंच मैदान म्हणायला लागेल आणि दोघांनी पण मान राखला आहे. सर्जा फायनलला पात्र झालाय आणि बाजा क्वार्टर फायनलला पात्र झालाय. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय आनंद आहे? खूप आहे कारण बाहेरची मैदानं खेळली नव्हती या मैदानासाठी आणि दोघं पण आणली होती घरचं मैदान आहे म्हणून. पण दोघांनी सुद्धा आपले मान नाही कमी होऊन खाली घालून दिली. दोघं गुलाबात राहिलेत. भैया सर्जाचं बलमाचं नियोजन कसं केलं होतं? नाही साहेबांनी केलं होतं. साहेबांना फोन केला ते साहेबांनी सांगितलं होतं पळू म्हणले अडचण. बाजाबरोबर कोण पळालं? बाजावर ते बारामतीचा 12-12 सम्राट म्हणून येतो बाळा. भाई आता बघायला गेलं तर सर्जन बाजा दोघं भाऊ आहेत. पण ज्या वेळेस सेमीफायनलला येतात कुठेतरी बाजा जवळ असला कुठेतरी धाकधूक असते. काय सांगाल? धाकधूक असते कारण बाजाचा रायड आहे त्याची गॅरंटी नाही काय. माग 2 वेळा त्यांनी सर्जाची गाडी शिमीला मारली होती. आत्ताची 3री वेळ होती पण आता नाही. सर्जाचंच होतं पळायचं त्यामुळं सर्जाने फायनलला राहिला, क्वार्टर फायनलला राहिला. पण आजपर्यंत जितक्या वेळा ज्या सीमीत लागल्यात त्याच फायनल आणि क्वार्टर फायनल ही या दोघांनीच घेतलं. प्रशांत ड्रायव्हरांनी आज गाडी म्हणजे चांगली मारली की एवढी चांगली गाडी मारली की म्हणजे मला अपेक्षेपेक्षा, कारण आधी म्हणजे मी ऐकून होतो प्रशांत ड्रायव्हर पहिल्यांदाच बसले गाडी माझ्याकडे सर्जा आल्यापासून. पण बरेच वेळा आधी असं मला कळलं होतं की प्रशांतला बैल पळत नाही. पण तसं नाही. मी मागं जे म्हटलो हिंगणगावच्या मैदानात किंवा एकसरच्या मैदानात की बैल पळायला लागलाय तर बैल 100% पळायला लागलाय. आता प्रशांत ड्रायव्हरांना सुद्धा बैल 1 नंबर पळला. हो माझ्याकडे आल्यापासून तर पहिल्यांदाच पळाली ना बैल. बलमाचा पळ असा सर्जाकडे एवढ्या झेपा घेत पळणं म्हणून आम्ही उराटीचं रान होतं म्हणून बलमाला म्हणजे आमच्या डोक्यात बलमा होता. भाई आता म्हणजे गावचंच मैदान म्हणायला लागेल. कुठेतरी आपण म्हणतो की एक प्रतिष्ठा असती किंवा आपल्याला जे आपल्या विषय काय असतो माहितीये का, आपण बाहेर कुठे किती किलोमीटर जा, बाहेर गावात जा, बाहेर तालुक्यात जा, तिथं आपण गुलाल घेतो. पण स्वतःच्या गावात गुलाल का नको? भले ते माझं वैयक्तिक तत्व आहे की गुलाल पैसे कमी असू द्या पण आपल्या गावात पळायचं का. तर शेवट आपण आपल्या तालुक्याचं नाव बाहेर जाऊन करतो, मग आपल्या तालुक्यात आपण का पळायचं नाही. म्हणून माझं पहिला प्रथम स्थान तालुक्याला असतं, गावात असतं की इथं पळायचं आधी. मग म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र सगळं आपलाच घर आहे, काही विषय नाही त्याच्यात. पण तरी सुद्धा आपलं फलटणचं नाव लागतं सर्जाला, बाजाला. म्हणून आम्ही आपलं फलटणचं मैदान असलं की आधी तिथं बलमा परत एकदा फॉर्म मध्ये आलाय. पहिला सारखा बलमा फॉर्म मध्ये. बलमा माग सचिन बरे केलाय बलमाने. बलमा आता पहिल्यासारखा पळायला लागलाय. म्हणजे मध्ये मी म्हणतो प्रत्येक बंदीचे 1-2-3 महिने बेडपेच असतात. सगळ्यात नंदी असू द्या, कुठलेही नंदी असत नाही, माझ्या सुद्धा नंदीचे असतात. पण त्यातनं वर निघून परत त्याच स्टेपला येणं ही सोपी गोष्ट नाही. नाही आता निकाल लागला ते सर्जा पुकारला त्यांनी. फक्त मला धाकधूक बाजाची होती की मला बाजा क्वार्टरला तरी असावा. पण त्यांनी ज्या वेळेस बाजाचं क्वार्टरला पुकारलं त्यावेळेस मी हसत पळत यायला लागलो की बाजा क्वार्टरला राहिला म्हणून. बस घरचं मैदान 100% म्हणजे फायनलला मला माहित होतं ह्या दोघातच लढत होणार आहे काय होणार ती. फक्त मला ते सर्जाचा निकाल पुकारल्यावर मी बाजाच्या निकालासाठी चाललो होतो. पण बाजाचा क्वार्टरचा निकाल पुकारला म्हणून मी हसत पळत आलो वर की बाजा क्वार्टर. 200 फुटात काय सांगाल सर्जा कमाल करतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्याचं आम्ही बरेच वेळा बघितलंय पण आम्हाला बी मोठं कोड आहे त्याचं 200 फुटातलं. ते आम्हाला पण नाही सुटलं. ते काही 200 फुटात ते एवढा का स्पीड धरतो आणि कसं स्पीड धरतो हे आम्हाला सुद्धा कळत नाही त्याचं. बाई आता कुठेतरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला होता की आता सर्जाला बरेच दिवस आरामावरती ठेवला होता आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की उन्हाची तीव्रता एवढी सर्जाची कुठेतरी काळजी म्हणून तुम्ही तो निर्णय घेतला होता. काय सांगाल? नाही जास्त का काढू वाटत नाही. शेवट त्याचा बी जीव आहे.
आम्हाला त्याचं काय होतं तो इतका लगी पाक पाडतो म्हणजे आता त्यात उन्हाळ्याचे दिवस आहेत तो पाक पडतो त्यामुळे आम्ही शक्यतो एक जरा निवांतच काढू म्हणतो जास्त नको कारण आता या 10-12 दिवसात तर जास्त ऊन झाले पहिल्यापेक्षा ही ऊन पहिल्यापेक्षा जे म्हणजे असे तीव्रता जास्त आहे त्यामुळं आम्ही नको म्हणतोय बाकी नाही दुसरं काय आता ऊन हळूहळू कमी झालं तर आमचा सरजा जास्त दाट पळावला की जास्त पळतो तरी सुद्धा काय होतं की नको कारण ही तीव्रताच बेकार आहे आपल्याला दमते त्यांची अवस्था वाईट महाराष्ट्राची लाडकी जोडी मथुर बिंजोडचा बादशाह राहुल दादा यांचा आणि आपला तुमचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सर्जा ही जोडी कधी बघायला मिळेल प्रेक्षकांना? नाही कधी आता मथुर तिकडं बी जातोय बिनजोडला पण त्यामुळे दादांचं काय म्हणणं माझ्या दादा मी मला म्हणतात मी पण दादांना म्हणतो की बैल काय घरचेच आहेत कधी फोन केला घालू काय अडचण नाही पण त्याच्या तिकडे बिनजोडचे चालले मग मी म्हणतो चालू द्या आपल्या भागात आता त्याच्यानंतर आता वर घाटाव बैल येतात सगळी त्यावेळेस परत एकदा पळू कधी पण टॉप मध्येच करायचं भाज्याचं बी असणार आहे सर्जाचं बी असणार आहे बाई आता ज्या पद्धतीने आता तुम्ही मागच्या वेळेस पण म्हटला की कुठेतरी आता सर्जा पळतो डाव करतो पण बरेच लोक कुठेतरी चुकीच्या पद्धती करतात तुम्ही तर मागच्या वेळेस बोलला की काहीतरी चुकीच्या पद्धती करायच्या अंधश्रद्धेच्या विषयाबाबत असतो किंवा काय असं नाही काय विषय माहितीये का त्या दिवशी मी बोलणार नव्हतो पण ती 2 वेळा झालं ती 3री वेळ होती त्या दिवशीची म्हणून मला बोलावं लागलं पण आता विषय असा आहे की आपल्याला ती माणूस बी एक जणांनी सांगितलंय कोण आहे पण आता कसं होतं आपण एकदा सांगितलंय स्पष्ट शब्दात की बाबा मी कोणाच्या वाटत नाही माझ्या या वाटत कोणी जाऊ नका जर त्यातून जर परत पुन्हा ते प्रकार घडले तर 100% त्याची म्हणजे दखल पात्र जामीन पात्र दखल घ्यावी लागणार त्याची काय कुठेतरी आपण म्हणतो की आपल्या क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक नंदी हा आपल्या प्रत्येकाला प्रिय असतो प्रत्येक जण गोलालासाठी झगडत असतो पण अशा काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर योग्य वाटत नाही नाही कुणा बैल अवते मुख प्राणी शेवट तो नंदीचा अवतार आहे माझा नाही कुठल्या गरीबाला सुद्धा करू नका त्याचा पळत असू द्या किंवा नसू द्या त्याला गरीबाला सुद्धा नाही केलं पाहिजे ह्या गोष्टी माझा जास्त विश्वास नाहीये तुम्ही मंदिरात गेला ना 2 हात जोडून मस्तक टेकावलं तरी त्या देवाला समाधान असतं का लिंबू टाकलं म्हणजे तुमची गाडी इकडे पळते तिकडे पळते असं होऊ शकत नाही ना कधी पण माणसाचा आता अंधश्रद्धा आणि गैरसमज इतके झाल्यात ते त्याला मापच राहिलं आता काय सांगाल आता एक कुठेतरी भागातलं मैदान एवढा आनंद दिला आणि प्रत्येक वेळेस सरजा जेव्हा म्हणजे तुमची कुठेतरी प्रतिष्ठेची लढाई आपण म्हणतो किंवा मान सन्मान असेल त्या ठिकाणी त्यानं प्रत्येक वेळेस तुमची मान उंचावून दिली एवढं सगळं आता प्रेम लोकांचं मिळतंय काय सांगाल मला म्हणजे सर्जाने मी आयुष्यात कमवू शकत नाही एवढं प्रेम लोकांचं ते दिलंय एवढं नाव सुद्धा दिलंय आणि सर्जानी सुद्धा माझ्या बाजानी सुद्धा कधी माझी शंभूची ना त्यांच्या कुठल्या टीमची किंवा ना गावाची फलटणची कधी मान खाली घालून दिली आजपर्यंत म्हणजे 1.5 वर्ष मी या क्षेत्रात सर्जा आल्यापासून टॉप मध्ये तर त्यात कुठल्यात त्याने दोघांनी पण माझी फलटण तालुक्याची मान कधी खाली घालली भैया कुठेतरी लोक आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतात किंवा कमेंट करतात की शंभू असू द्या किंवा तुम्ही असू द्या सर्जा असेल बाजी असेल एवढा जीवापाड त्याच्यावरती प्रेम करता एवढा लळा लागला आहे आणि त्याचं तो कुठेतरी म्हणजे हे म्हणतो ना आपण की फळ किंवा तुमची कष्टाची जाण त्याला आहे ती तुम्ही प्रत्येक वेळेस सिद्ध करत आलाय विषय काय माहितीये का आपण बैल ही म्हणजे ती बैल म्हणून आमच्या दारात नाहीत ते एक आमच्या घरातलं फॅमिली सदस्य म्हणूनच आमच्या दारात आम्ही त्यांच्याबरोबर गोट्या इतक्या गप्पा चेष्टा असते आमची गप्पा असतात म्हणजे शंभूच्या असतात माझ्या असतात म्हणजे आपण एखाद्या मित्राबर किंवा एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीबर कसं बोलतो त्या पद्धतीत आम्ही म्हणजे सर्जा असू द्या बाजा असू द्या ते लहान आमचे ते छोटा सर्जा सुंदर सगळ्यांबरोबर गप्पा असतात आमच्या खरेदीबद्दल काय सांगाल ते 2 खरेदी केलेत आता ते खरेदी तर आमच्या मित्राचीच आहे जवळची पण ती आतून 2 महिने तर काय मैदानात नाही काढणार कारण तो लय लहान आहे 9 महिन्याचा तरी त्यामुळं पण ते इद्रापाना जास्त सर्जाच्या अंगात सुंदर बी त्याच्यापेक्षा जास्त इद्रा आहे फक्त ती मारा याला त्याला तर लय बेकार आहे ती पब्लिकला पळतोय म्हणून आपण पब्लिकला फेरा काढून घेतला मित्रांनो बघू शकताय आज बायांचे दोन्ही पण नंदी आहेत आपला सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सर्जा पण आहे आणि बाजा पण आहे दोन्ही नंदी आज घरच्या मैदानात बोलास पात्र झाले एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे आता फायनल देखील पळायचा आहे बाई असतील त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांना फायनल साठी शुभेच्छा